नमस्कार, मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 6वी सायन्समध्ये टॉपिक सबस्टन्सेस इन द सराउंडिंग, देअर प्रॉपर्टीज अँड स्टेट्स हा जो पाठ आहे त्याचा पुढील भाग पाहणार आहोत. मागील भागात आपण पाहिलं की प्रत्येक पदार्थ 3 अवस्थांमध्ये असतात: सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा म्हणजे जेली, जॅम हे जे पदार्थ असतात त्यांची स्टेट. All the substances in our surrounding are found in these three main states, that is solid, liquid and gas. After that we also studied that change in their state म्हणजे त्याला अवस्थांतर म्हणतो. It matters with heat, means when we'll change the heat of that substance, that means solid, if it is heated then it melts and become liquid. Liquid when cool down म्हणजेच की आपण लिक्विडला थंड केलं म्हणजे फ्रीज केलं तर त्याचं पुन्हा सॉलिड बनतं. तुम्हाला पाण्याचं उदाहरण माहितीच आहे. लिक्विड घेतलं, आपण पाणी घेतलं आणि त्याला पुन्हा हीट दिली, मीन्स गिव्हिंग ऑफ इट और टेकिंग आउट ऑफ इट, दिस टू थिंग्स मॅटर्स टू द चेंज ऑफ फिजिकल स्टेट. Liquid when boiled it vaporized and become gas, and that gas if will cool it again becomes liquid, that is called as condensation. This also we have studied. There is one more state that is called as, or one more property that is called as sublimation. See here, in this petri dish I have put one iodine iodine particle I have put, and I am heating it. See what is happening. The violet color vapors of that are given out from that particle. त्यातून जांभळ्या रंगाच्या वाफा निघतायत आणि त्या वाफा बघा निघून जात आहेत, व्हॅनिश होत आहेत. यू आर नॉट सीइंग एनी लिक्विड पॉइंट ओव्हर देअर. लिक्विड तुम्हाला कुठे दिसतंय का बघा? पाणी डायरेक्ट ते सॉलिडचं वाफा होऊन गेल्या. ही अशी जे स्टेज आहे, असे काही पदार्थ आहेत की त्यांचं सॉलिडचं डायरेक्ट रूपांतर ट्रान्सफॉर्म वेपर मध्ये होतं विदाउट चेंजिंग इनटू लिक्विड, and this is called as sublimation. Change of solid directly into gas or vapor without changing in liquid is called as sublimation. हा आयोडीन नावाचा पदार्थ होता, त्याला उष्णता दिली पाहिलं आपण. असे अजून पदार्थ आहेत की ज्यांचं सब्लिमेशन म्हणजे संप्लवन होतं. आपण घरी पूजेला कापूर वापरतो, तुम्हाला माहितीच असेल. कापूर जाळला की कापरापासून निघतं का काही पाणी, निघतं का, द्रवरूप होतो का तो? आताच तुम्हाला मी सांगितलं की हीट चेंज केला आपण की सॉलिड कन्वर्टेड टू लिक्विड, लिक्विड कन्वर्टेड टू गॅस, and vice versa, gas is converted to liquid and liquid to solid. But here are some substances they do not take middle state, that is they do not get converted into liquid, directly solid to gas or gas to solid. And this substance camphor, iodine which I have seen just now, then naphthalene balls म्हणजे डांबर गोळ्या, नवसागर म्हणजे अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड तुम्ही पाहिलं नसेल, पण हे दोन पदार्थ तुम्ही नक्कीच पाहिले. कापूर तर तुम्ही सर्वजण वापरतात. कापूर जाळल्यानंतर तुम्ही करू शकता हा प्रयोग. कापूर घ्यायचा, प्लेटमध्ये जाळायचं, त्याची लगेच वाफ होऊन जाते. डांगरगोळ्या पण कपड्यांमध्ये ठेवतात, त्याची पण वाफ होते, बारीक बारीक होतात आणि ती वाफ बॅगमध्ये पसरल्यामुळे बॅगेमध्ये एक विशिष्ट वास येतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज सबलिमेशन. नाउ वी आर गोइंग टू स्टडी द युजेस ऑफ दिस चेंज ऑफ स्टेट. म्हणजे हे जे चेंज ऑफ स्टेट होतं, अवस्थांतर जे होतं, त्याचे डेली लाईफ मध्ये काय युजेस आहेत? तर बरेच पदार्थ बनवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी ह्या चेंज ऑफ स्टेटचा आपल्याला उपयोग होतो. तर एक एक आपण पाहूया आता. पहिलं हे आहे वॅक्स आहे. अँड वॅक्स म्हणजे मेण वितळवून त्यापासून वेगवेगळ्या आकाराच्या मेणबत्त्या बनवल्या जातात. बघा तुम्हाला ह्या चित्रामध्ये आपण मेणबत्ती घरी वापरतोच. आपण मेणबत्ती साधी मेणबत्ती, पण इथे बघा वेगवेगळ्या साच्याच्या मेणबत्त्या तुम्हाला दिसत आहेत, वेगवेगळ्या कलरच्या. तर मेणबत्त्या बनवण्यासाठी कॅन्डल्स आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन. सी हिअर यू कॅन सी इन दिस प्रोसेस. बघा इथे कसं बनवतात. सॉलिड वॅक्स, सॉलिड मेण बघा त्या पातेल्यामध्ये घेतलेलं दिसतंय तुम्हाला. आता हे मेण काय केलं जातं,
पहिलं मेन वितळवलं जातं. हिअर द प्रोसेस ऑफ मेल्टिंग इज यूज. मोल्टन वॅक्स म्हणजेच वितळलेलं मेण. नाव दॅट मोल्टन वॅक्स इज ट्रान्सफर इन द मशीन कॅव्हिटीज. मेणबत्ती बनवायची, मेणबत्तीला विशिष्ट आकार येण्यासाठी साचा असतो. आता तुम्ही चित्रामध्ये मगाशी पाहिलं. आणि आपण रेग्युलर ज्या लांबड्या मेणबत्त्या यूज करतो साचा असतो ते बघा. साच्यामध्ये मेण टाकलं जात आहे, नीट पहा तुम्ही. आणि नॅचरली त्यामध्ये वाती ज्या असतात त्या सुद्धा मध्ये उभ्या कराव्या लागतात. कलर्ड मेणबत्ती बनवण्यासाठी बघा कलर ऍडिशन करतात. हिअर फॉर रेड कलर कॅन्डल आय वॉन्ट रेड कलर इज गेटिंग ऍडेड. आणि नंतर ह्याचा सुद्धा तसंच आहे की जर रेड कलर हे मोल्टन वॅक्स आहे, पाणी नाहीये. नंतर ते सुद्धा त्याच्या साच्यामध्ये ऍड केलं जातं. कलर्ड मेणबत्तीचा साचाही तोच, फक्त कलर म्हणजे रंगीत मेण आहे. ज्या रंगाची तुम्हाला मेणबत्ती पाहिजे असेल त्या रंगाचा तो रंग त्या वितळलेल्या मेणामध्ये टाकला जातो. आता साच्यामध्ये टाकल्यावर थंड थंड होणार. बघा तुम्हाला माहिती आहे, पुन्हा थंड झाल्यामुळे पुन्हा ते लिक्विडचं सॉलिड झालं. आणि त्यामुळे ते वरचं जे मेण आहे एक्स्ट्रा थंड झालेलं काढून टाकलं जातं. पहा तुम्हाला इथे दिसत असेल वरचं मेण कसं काढलं जात आहे. आणि तुम्हाला त्यामध्ये धागे दिसत आहेत बघा. जे धागे म्हणजे कोणते, जे मध्ये उभे करून ठेवलेले असतात, ती वात असते आपली. वरचं एक्स्ट्रा मेन काढलं जात आहे, त्याचा बॉटम ऍडजस्ट केला जातोय कट करून. अशा प्रकारे ते मेन सुकतं, त्यामुळे वरचं एक्स्ट्रा मेन काढता येतं. पाहू शकता तुम्ही इथे. कलर्ड साठी सुद्धा अशाच प्रकारे हे बघा, ह्या आहेत. एक्स्ट्राची वात काढून टाकली जाते. मेणबत्तीच्या वरची वात किती असते तुम्हाला माहित आहे. त्यामुळे एक्स्ट्रा जो दोरा आहे तो काय केला जातो, काढून टाकला जातो. आणि नंतर केअरफुली लिफ्ट द कॅन्डल अपवर्ड मेकॅनिकली. मशीन मध्ये अशी अरेंजमेंट असते की ते बटन फिरवलं की तो साचा फिरवला की मेणबत्त्या बघा कशा वर येत आहेत, तुम्हाला दिसतंय ना. त्याचप्रमाणे हे झालं व्हाईट मेणबत्तीसाठी. हार्वेस्टिंग ऑफ व्हाईट कॅन्डल, त्यांचे एक्स्ट्रा धागे वगैरे काढून टाकले जातात, व्यवस्थित रिअरेंज केल्या जातात मेणबत्त्या. पहा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सेम वे कलर्ड मेणबत्तीसाठी सुद्धा प्रथम साच्या फिरवून त्या वरच्या डायरेक्शन मध्ये घेऊन बाहेर काढल्या जातात. त्यांच्यावरचाही जो वरचा एक्स्ट्रा धागा जो असतो तो धागा कापून टाकला जातो. आणि व्यवस्थित हार्वेस्टिंग केल्यावर म्हणजे सर्व त्यांचं एक्स्ट्रा धागा वगैरे कापून झाल्यानंतर ह्या मेणबत्त्या आता पुढे आता विक्रीसाठी न्यायच्या असतात. अशाच विक्रीसाठी नेणार का? नाही. तर ह्या मेणबत्त्यांना काय करतात, सर्व हार्वेस्टिंग व्यवस्थित झालं, त्यांचं पूर्ण त्यांचा बॉटम टॉप व्यवस्थित आहे हे सर्व चेकिंग झाल्यानंतर हार्वेस्टिंग ऑफ रेड कॅन्डल्स, म्हणजे जसं पीक करतो ना, पिकाचं कसं आता कापणी वगैरे त्याप्रमाणे मेणबत्ती सगळी अरेंजमेंट झाली. हार्वेस्टिंग व्हाईट कॅन्डल, हार्वेस्टिंग रेड कॅन्डल्स, हे सर्व झालं की त्या मेणबत्त्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये असं बघा पॅकिंग केलं जातं. पॅकिंग व्हाईट कॅन्डल्स. You can see here how is packing all the white candles in plastic bag. Similarly, red candles are also getting packed in the plastic bag. आणि अशा प्रकारे पॅकिंग झाल्यानंतर मग त्या मेणबत्त्या मार्केटमध्ये होलसेलर्सकडे आधी विकल्या जातात, तिथून मग मार्केटमध्ये आपल्याला मिळतात. म्हणजे अशा प्रकारे प्रॉपर्टी कोणती आहे, प्रॉपर्टी ऑफ हिटिंग. हिटिंग केल्यामुळे मेल्ट होतं आणि नंतर मग त्या मेणबत्त्या तयार केल्या जातात. हे तुम्ही इथे पाहिलं. अजून कोणता उपयोग आहे हे बघा. यामध्ये तुम्हाला दिसतं, हा तुम्हाला वाफ दिसते, ही वाफ म्हणजे सॉलिड कार्बन डायऑक्साइड आहे, ड्राय आईस म्हणतात. आणि हा ड्राय आईस जो आहे तो आईस्क्रीम बनवायला वापरतात. आईस्क्रीम थंड, म्हणजे बराच वेळ आईस्क्रीम जे लग्नासाठी वगैरे आईस्क्रीम वापरतात ते बराच वेळ थंड राहायचं असतं. Therefore, keep that ice cream in frozen condition. Solid carbon dioxide is used and it has like this white fog. आपल्या साध्या बर्फाची वाफ अशी दिसत नाही, ही व्हाईट फॉग म्हणजे सॉलिड कार्बन डायऑक्साइड आहे. नेक्स्ट, लिक्विड नायट्रोजन ऑल्सो एनिमल हजबंड्री, म्हणजे जे रक्तपेशी वगैरे असतात त्या टिकवून ठेवण्यासाठी
लिक्विड नायट्रोजन यूज करतात. देन टू मेक ग्लास, सिलिका हे सिलिका आहे, वाळूपासून ग्लास बनवले जाते, काच बनवले जाते. मग त्यासाठी वाळू मेल्ट केली जाते, वाळूला पुष्कळ हीट दिली जाते आणि हीट केल्यावर वाळूला हीट दिल्यानंतर ती वितळते. जसं आपण आता पाहिले मेणबत्तीचे साचे, त्याप्रमाणेच वाळूला गरम केल्यानंतर ती जेव्हा अशी द्रवरूप बनते, त्या साच्यामध्ये घालून जो कोणता वस्तू तुम्हाला काचेची बनवायची असेल ती बनवली. मग किती गरम असेल तुम्हाला ह्या रंगावरूनच दिसवा खालच्या चित्रामध्ये. ही वितळलेली वाळू आहे. म्हणजे वाळू वितळून काच बनवण्यासाठी उपयोग केला जातो ह्या प्रॉपर्टीचा. आणि त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे आपण वेगवेगळे ऑर्नामेंट्स दागिने बनवतो. हे दागिने बनवण्यासाठी सोने चांदीच्या ह्या चिप्स असतात, त्या वितळवून त्यांना वेगवेगळे आकार दिले जातात. आयर्न इज मेल्टेड टू मेक टूल्स. हत्यारं माहिती आहेत ना, अवजारं, विळा, कोयते वगैरे जे हत्यारं आपण वापरतो, साहित्य वापरतो, ते साहित्यात हा विळा आहे, हा कसा कोयता म्हणतात. हा कसा बनवतात? लोखंड वितळून. लोखंड हे बघा एवढं गरम केलं जातं, पुष्कळ हीट दिली जाते. साहजिकच एवढी हीट दिल्यानंतर ते मेल्ट होणार किंवा नरम होणार आणि मग त्याच्यावर ठोकून त्याला विशिष्ट आकार दिला जातो. These are all uses of change of state. Now we'll study now the properties of substance. प्रॉपर्टीज म्हणजे पदार्थांचे काही गुणधर्म. इथे बघा तुम्हाला चित्रामध्ये काही पदार्थ दिसत आहेत. तुम्ही ते पदार्थ पाहून म्हणणार, अरे पाणी वाहत आहे, वॉटर इज फ्लोईंग. दिस इज अ चेअर, वुडन चेअर. व्हॉट आय विल से वुडन चेअर, लाकडाची खुर्ची आहे. त्याखाली तुम्हाला खिळा दिसतोय, तुम्ही म्हणता लोखंडाचा खिळा आहे, बरोबर ना. नंतर हे काय आहे? काचेचा ग्लास आहे. काय म्हटलं मी? दिस इज द ग्लास विच इज मेड ऑफ ग्लास. काचेचा ग्लास आहे. मीन्स काचेचा ग्लास और लाकडाची खुर्ची, पाणी वाहतंय, लोखंडाचा खिळा. दिस वे वी से फॉर दी सबस्टन्सेस अँड दिस इंडिकेट. हे सगळे शब्द काय सांगतात? ह्या त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. कळलं की नाही? पाणी वाहतंय म्हणजे वाहणं ही प्रॉपर्टी आहे. लाकडाची खुर्ची, लाकूड हा पदार्थ असा आहे की त्याला विशिष्ट आकार देता येतो. काचेला आकार देता येतो. काचेतून मला पाणी दिसतंय म्हणजे काहीतरी प्रॉपर्टी आहे. So now we'll study some of the properties of substances. पहिली प्रॉपर्टी बघू आपण, ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे काय? ठिसूळपणा. ठिसूळपणा म्हणजे काय? इथे तुम्हाला दिसतंय पदार्थ त्यातला पहिला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपल्या बाई शिकवण्यासाठी जर चॉक वापरतात, चुकून पडला हातातून तर चॉक तुटतो, बरोबर ना. वीट आहे, वीट तुटते. इथे ह्या बर्फाचे तुकडे आहेत, तुटतात. किंवा साखर, खडी साखर घ्या, तुटते. There are some substances which break into small pieces of particles. And this property of the substance is called as brittleness. सगळे तुटत नाहीत. लोखंडाचा खिळा घ्यायला तुटणार नाही. A brittleness is property is not of all substances. Some of the substances have this first property, that is brittleness. Opposite to that hardness. हार्डनेस म्हणजे कठीणपणा. बघा खिळा तुम्ही घेतलात आणि दोन घ्या, एक चिखल घ्या किंवा सॉफ्ट स्पंज घ्या आणि एका ठिकाणी लाकूड घ्या. खिळा कोणामध्ये जास्त पटकन जाईल? स्पंज म्हणजे पटकन जाईल. ठोकल्यावर लाकडा ठोकायची गरज नाही पडणार आणि तो खिळा लाकडामध्ये ठोकावा लागेल. आणि स्पंज आणि लाकूड मध्ये फरक काय? स्पंज सॉफ्ट आहे, लाकूड हार्ड आहे, लाकडापेक्षा हार्ड खिळा आहे. म्हणजे एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थात घुसताना किती विरोध करतो तो दुसरा पदार्थ, ऑन दॅट इट डिपेंड्स द हार्डनेस. कठीणपणा करतो. हे काही सगळे धातू दाखवलेत बघा, अल्युमिनियम, ब्रास, आयर्न, हे सगळे धातू ज्यांच्यापासून आपण आपली घरातली जी भांडी बनवलेली असतात, हे सगळे पदार्थ त्यांना हार्ड सबस्टन्सेस म्हणतात. दिस इज डायमंड. डायमंड इज वन ऑफ द पार्ट ऑफ कार्बन. इट इज ऑल्सो हार्ड. डायमंड, हिरा म्हणतो ना आपण, हिरा सुद्धा कठीण असतो. हार्डनेस इज द प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ द सबस्टन्सेस. देन नेक्स्ट प्रॉपर्टी, इलॅस्टिसिटी. रबर तुम्ही घ्या आणि स्ट्रेच करा. इफ यू स्ट्रेच द रबर अँड लीव इट, अगेन इट विल कम टू ओरिजिनल शेप. बरोबर ना. रबर बँड घेतला, खेचला आणि सोडला तर पुन्हा मूळ स्टेपला येणार. और यू टेक स्पंज अँड प्रेस द स्पंज, इट विल चेंज इट्स शेप. अँड रिमूव्ह युअर हँड, अगेन इट विल कम टू इट्स ओरिजिनल शेप. That property of substances that when we press them or apply force on them, they change their shape. And if you release that force, they come again to their original shape. And this property is called as elasticity.
स्थितीस्थापकता, spring. Here I have shown a spring. If you apply force on spring, it will get pressed. But if you release force, again it will elongate. तिचा आकार पुन्हा वाढेल. Then fluidity, प्रवाहिता. प्रवाहिता म्हणजे वाहणे. मग पहिल्या चित्रात पाणी वाहतंय. बरोबर ना? आपण दूध घेतलं आणि आपण तिरपं केलं ग्लास, वाहणार पाण्यासारखं. बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या बाजूला येणार. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड as फ्लुइडिटी. म्हणजे काही पदार्थ उताराकडे वाहतात. कळलं ना? अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड as फ्लुइडिटी. फ्लुइडिटी इज नॉट सेम फॉर ऑल द सबस्टन्सेस. पाणी जेवढ्या वेगाने वाहतं तेवढं मध वाहतं का? नाही. फ्लुइडिटी डिपेंड्स अपॉन इज डिफरंट फॉर ऑल डिफरंट सबस्टन्सेस. आता समजा जेली जॅम तुम्ही घेतलं, ते पटकन वाहणार नाही. मध वाहील, पण तेवढं स्पीडली वाहणार नाही जेवढं पाणी वाहतं. जे चित्रात मध दिसतंय बघा. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. And then density. What is density? Density shows how heavy the substance is. एखादा पदार्थ जड आहे की हलका आहे दुसऱ्यापेक्षा, हे डेन्सिटी वरून ठरतं. या चित्रात बघा तुम्हाला दिसतंय, मी एका तराजूमध्ये समान आकाराचे एक लाकडाचा तुकडा घेतलाय ब्ल्यू कलरचा आणि एक लोखंडाचा तुकडा घेतलाय ठोकळा. दोघांचे आकार समान आहेत, तरी पण पारडं कुठे झुकलंय बघा? लोखंडाच्या तुकड्याकडे झुकलंय. का लोखंडाच्या तुकड्याकडे? कारण त्याचं वजन जास्त आहे. आणि ज्याचं वजन जास्त, समान आकाराचे असूनही त्याचं वस्तुमान ज्याचं जास्त आहे, दोघांचे आकार समान आहे. कणांची रचना जी असते पदार्थातली, ती जेवढे जास्त कण आहेत तेवढा पदार्थाचं वजन वाढतं. ज्याचं वजन वाढलं त्याची घनता जास्त. घनतेवरून ते पदार्थ जड आहे की हलका आहे कळतं. डेन्सिटी शोज हाऊ हेवी द सबस्टन्स इज. इन दिस पिक्चर यू कॅन सी, ह्या बघा पिक्चर मध्ये अंड दाखवलंय. दोघांमध्ये सेम अंड आहे. पहिलं साधं पाणी आहे त्यात ते बुडालं आहे, टॅप वॉटर. आणि दुसरे बघा सॉल्ट वॉटर. सॉल्ट वॉटर म्हणजे टॅप वॉटर म्हणजे साध्या पाण्याची जी घनता आहे ती अंड्यापेक्षा कमी आहे. साधं पाणी क्षार कमी असतात. आणि दुसऱ्या पाण्यात भरपूर मीठ विरघळलं. मीठ विरघळल्यामुळे त्याची क्षारता वाढली. त्यामुळे अंड त्याच्यापेक्षा काय झालं? क्षारता वाढली म्हणजे घनता वाढली, पाणी जड झालं आणि अंड वरती आलं बघा. जेवढा पदार्थ, कुठल्या दोन पदार्थामध्ये समान आकाराचे पदार्थ असेल, कुठलाही पदार्थ, डिफरन्स बिकॉज ऑफ द डिफरन्स इन देअर डेन्सिटीज. पदार्थ जो एखादा कमी घनतेचा असेल तो जास्त घनतेच्या पदार्थावर तरंगतो, आणि जर जास्त घनतेचा असेल तो कमी घनतेच्या पदार्थावर मध्ये बुडतो. The density is this way. Now, विद्राव्यता means solubility. Solubility means what? You know, salt is, see in this picture you can see the salt is getting dissolved in water. म्हणजे आपण जेव्हा एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये टाकतो त्यावेळेला काय होतं? तो पदार्थाचे कण त्यामध्ये काय होतात? मिक्स होतात आणि नंतर काही वेळाने दिसत नाहीत आपल्याला. That is called as that substance is soluble in other substance. म्हणजे त्याला soluble म्हणजे विरघळला. The property of substance getting dissolved is called as solubility. But here what you can see in this picture, in water I have put oil. पाण्यामध्ये तुम्ही तेल टाका, किती हलवा, इथे हलवलंय बघा, तेल विरघळत नाही, तेल पुन्हा वरती येणार. Why? Because oil is not soluble in water. And the next property is ट्रान्सपरन्सी, म्हणजे पारदर्शकता. काचेतून आपल्याला दिसतं. हे मगाशी तुम्हाला मी पिक्चर दाखवलं होतं. काचेचं ग्लास आहे, त्यात ब्ल्यू कलरचं लिक्विड. का कळते मला लिक्विड ब्ल्यू कलरचं आहे ते, जे कोणतं असेल ते? तर काचेतून मला दिसतंय. काचेतून मला दिसतंय, बरोबर ना? हे प्लास्टिक बॉटल्स आहेत, त्यामध्ये काय ठेवलं ते मला दिसतंय. का मला दिसतंय? कारण हे पदार्थ ट्रान्सपरंट आहे. ही मुलगी खिडकीतून का पाहते? कारण तिला काचेतून पलीकडचं दिसतंय. And this property is called as transparency. When we can look through the substance and see things on the other side of the substance, म्हणजे आपण पलीकडच्या वस्तू जेव्हा पाहू शकतो, then that property is called as transparency. काच, काही प्रकारचे प्लास्टिक, आपली हवा, स्वच्छ पाणी, हे सगळे ट्रान्सपरंट पदार्थ आहेत. So today we will stop here. Thank you.